राज्यातील परिस्थिती चिंताजनक प्रॉब्लेम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय। मुख्यमंत्र्यांच्या पवारांवरील वक्तव्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया। निलेश लंकेंकडून बंडू काका बच्चाव यांना पक्षामध्ये येण्याची ऑफर। शरद पवारांमध्ये आम्ही देव पाहिला, आमची ग्रामपंचायत सदस्य होण्याची पात्रता नव्हती, पवारांमुळे खासदार झालो, निलेश लंकेंचं वक्तव्य। अजित पवारांनी महाज्योतीला निधीच दिला नाही, पवार परिवारानं ओबीसी आरक्षण संपवलं म्हणून मी बोलतो, लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबावर निशाणा। नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाची अतिशय वाईट अवस्था, रस्ता तातडीनं दुरुस्त करावा, सुप्रिया सुळेंची मागणी। सुप्रिया सुळेंचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेंना टॅग करत ट्विट। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याकरता काँग्रेसचं निवड मंडळ। राज्यातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहराध्यक्षांच्या नेतृत्वात 19 जणांचं निवड मंडळ। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र। आमदार विकास ठाकरे यांची माहिती। हुंडई मोटार्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला देणार सीएसआर म्हणून 59 कोटी रुपये। वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजना यासाठी देणार सहकार्य। उन्सू किम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। सामाजिक जाणीवेबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आभार। महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये 2399 प्रकारच्या उपचारांचा समावेश होणार। नागरिकांच्या सुविधेसाठी एआय चॅटबोटसह अॅप विकसित करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। मोहित कंबोज यांना मुंबईतील 30 एसआरए प्रकल्प कसे मिळाले? काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप। संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची सुद्धा मागणी। मला मिळालेल्या 30 पैकी 5 एसआरए प्रकल्पांची यादी द्या, आरोप सिद्ध न केल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा, भाजप नेते मोहित कंबोज यांचं आव्हान। मित्राच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानियांची नेमणूक। भ्रष्टाचार बाहेर काढत अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत, रोहित पवारांची खोचक टीका। माझे पती कुठल्याही राजकारणामध्ये नाहीत, मित्रा संघटनेचे सल्लागार म्हणून अनिश दमानिया काम पाळणार, जिथे चुकीचं होतं तिथे आम्ही लढणार, रोहित पवारांच्या ट्विटनंतर दमानियांचं उत्तर। मुंबईमधील लोढा टॉवर्सवर कबुतरखाने निर्माण करावेत, सगळ्यांना जगण्याचा अधिकार, मात्र कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे अनेकांनी प्राण गमावले, हर्षवर्धन सपकाळांकडून टीका। महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग। आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार। नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार। उच्चस्तरीय समितीकडे जाण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी। एसआयटी अहवालाचा कोर्टाच्या आदेशामध्ये उल्लेख। कोर्टाकडून वनताराला क्लीन चिट याचिका फेटाळल्या। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार। खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपासामध्ये सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पूजा खेडकरचे आई वडील फरार। पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू। पूजा खेडकरला पोलिसांकडून नोटीस। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ। 1,500 वरून आता 2,500 रुपये मिळणार, सरकारचा नवा जीआर जारी। मध्य रेल्वेमध्ये सोलापूर विभागामध्ये पहिली कवच चाचणी यशस्वीरित्या पार पडली, तर मध्य रेल्वेमधील पहिलं कवच प्रशिक्षण केंद्र सुरू झालं। अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। शहरामधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधील अपघात कक्षामध्ये पाणी शिरलं, सखल भागामध्ये देखील पाणी साचलं। जालन्यामध्ये मुसळधार पाऊस, कपाशी पिकं पाण्याखाली गेली। कपाशीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये पोहतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्याची मागणी। बंजारा एक आहे, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये बंजारा समाजाची घोषणाबाजी। धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। बीडमधल्या मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार। मंत्री असतो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर। 7 आमदारांचा पाठिंबा। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं। मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। बंजारा समाजाच्या धर्मगुरू सुनील महाराजांकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी धाराशिवच्या पवन चव्हाण या तरुणाची आत्महत्या। जळगावच्या जामनेरमध्ये एसटीतून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। पारंपरिक वेशभूषांमध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा आंदोलनामध्ये सहभाग। तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं।
देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला काय घडतंय बघा. नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातामध्ये राज्य दिलं. त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणा शिकतील ही अपेक्षा शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवारांनी लोकांना निवृत्त करण्यापेक्षा स्वतः निवृत्ती स्वीकारली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं काम पवारांनी केलं, त्याचं प्रायश्चित्त करावं. राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा. मोदी शहांनी भारताच्या राष्ट्रभक्तीची आणि हिंदुत्वाची XYZ केली. देवेंद्र फडणवीसांनी यावर बोलावं. फडणवीसांच्या शरद पवारांवरील वक्तव्यानंतर राऊतांचा निशाणा. बीड जिल्ह्यामधील मुसळधार पावसाचा 6 गावांना फटका. काही भागातील नागरिकांचा एअरलिफ्ट करून रेस्क्यू. आज शाळांना सुट्टी जाहीर. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या कडा शहराला पुरानं वेढलं. संपूर्ण शहर जलमय झालेलं ड्रोन दृश्य समोर. ढगफुटी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. आष्टीच्या कडा शहरातील पुरामुळे बिल्डिंगवर अडकून पडलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. साप्ते कुटुंबाच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आलं. बीडच्या आष्टी तालुक्याला पावसानं झोडपलं. अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली. एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू. आष्टी तालुक्यामधल्या धामण गावातील नदीला पूर. पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू. तरुणाचा झाडामध्ये मृतदेह अडकलेला आढळला. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या सांगवी आष्टी इथल्या नदीकाठची सुरेश धस यांच्याकडून पाहणी. नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी केल्या सूचना. जळगावच्या पाचोरा तालुक्यामधल्या सातगाव डोंगरी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. दगडी नदीचं पाणी गावामध्ये शिरलं तर शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. अहिल्यानगरच्या मिडसांगवी गावामधील कीना नदीला पूर. पैठण पंढरपूर पालखी मार्ग पाण्याखाली. ग्रामस्थांसह प्रवाशांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. बोडखा गावातील नारोळा नदीला पूर. पुराच्या पाण्यातून शालेय विद्यार्थिनींचा धोकादायक प्रवास. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. जालन्याच्या परतूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. परतूर ते रांजणी पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास. मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या बिलवाडी गावामध्ये जात मयत व्यक्तीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बिलवाडीमध्ये 2 कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू तर 11 जण जखमी. घटनेनंतर जळगावच्या बिलवाडी गावात संतप्त जमावाकडून तोडफोडी. नवी मुंबई नावाशेवा बंदरामध्ये DRIची मोठी कारवाई. 12 कोटी किमतीचे पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं आणि खजूर जप्त. पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले 28 कंटेनर जप्त. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधल्या माळेगाव MIDCमध्ये चोरी. सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून कॉपर वायरची चोरी. 2 जणांना अटक. 320 किलो वजनाचे कॉपर आरोपींकडून जप्त. भिवंडीमध्ये रेनी कार्निव्हल सोहळा संपन्न. कविता, गाणी, साहित्य, संस्कृती संवाद कार्यक्रमामध्ये तरुणांचा सहभाग. माजी आमदार रमेश पाटलांच्या वाढदिवसाला लडाखच्या उपराज्यपालांची हजेरी. नवी मुंबईमध्ये उपराज्यपाल कवींद्र गुप्तांचं आगरी कोळी परंपरेनुसार स्वागत. कवींद्र गुप्तांनी माजी आमदार रमेश पाटलांना दिल्या शुभेच्छा. नवी मुंबईमध्ये आगरी कोळी परंपरेनं पाहुण्यांचं स्वागत केलं. नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलकांना मदत करणाऱ्या सरपंचांचा मराठा बांधवांकडून सत्कार. धाराशिवच्या नांदूर घाट ग्रामस्थांचा सरपंच नितीन बिक्कड यांचा सत्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. भाजपसह अनेक राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. जनसुरक्षा विधेयक लागू करण्याची राष्ट्रप्रेमी संघटनांची मागणी. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 42 गावांचा विरोध. जलविद्युत प्रकल्प विरोधात यवतमाळच्या उमरखेडच्या साताली गावात महाजन आक्रोश सभा. सभेमध्ये प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव. विरारच्या पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय संकुलाच्या प्रवेशद्वारावर झाड कोसळलं. दुर्घटनेमध्ये शाळेच्या नावाची कमान तुटली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.